नमस्कार. आज आपण बघूया घरच्या घरी पावभाजी कशी बनवायची. तर इथे मी साहित्य घेतलं आहे. गाजर, बीट, फ्लॉवर, 2 बटाटे घेतले आहेत आणि हिरवे वाटाणे घेतले आहेत. हिरवे वाटाण्याऐवजी तुम्ही मटार पण घेऊ शकता. तर आता हे सर्व कुकरला लावून घेऊया. यात पाणी टाकायचं. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकायचं आणि कुकरला लावून घ्यायचं. तर कुकरच्या मी इथे 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता हे बॉईल झालेल्या आहेत सगळ्या भाज्या व्यवस्थित. तर बॉईल केलेल्या भाज्या मी एका भांड्यात काढून घेतल्या आहेत आणि मग त्या स्मॅश करून घेतल्या. ते बॉईल केलेल्या भाज्यांचं जे पाणी होतं ते ठेवून द्यायचं, ते टाकायचं नाही आहे आपल्याला. त्यानंतर इथे मी बारीक कांदा चिरून घेतला आहे, शिमला मिरची बारीक करून घेतली, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे आणि 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे. तर फोडणीसाठी मी ते एक भांडं ठेवलं आहे गरम करायला. त्यात तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेले कांदे टाकायचे. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. कांदा भाजायचा आहे लालसर होईपर्यंत. कांदा भाजून झाल्यावर त्यात आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची, ही परतून घ्यायची. त्यानंतर त्यात टोमॅटोची जी प्युरी करून ठेवलेली ती टाकायची आहे. इथे मी 2 टोमॅटो घेतलेले, हे परतून घेऊया. तर आता याला तेल सुटलं आहे मस्त. तर त्यात मीठ टाकूया थोडं. त्यानंतर यात हळद 1 चमचा, लाल तिखट टाकले 1.5 चमचा, त्यानंतर मालवणी आपला घरगुती मसाला टाकला आहे 2 चमचे, गरम मसाला टाकायचा आहे 1 चमचा, आणि पावभाजी मसाला टाकायचा आहे त्यात. तर हे सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर बघू शकता मस्त असा कलर आला आहे. तर आता बारीक केलेली शिमला मिरची ॲड करूया. इथे मी 2 शिमला मिरची घेतलेल्या. हे परतून घेऊया. तर मी आता इथे झाकण ठेवते 2 मिनटासाठी. 2 मिनटानंतर झाकण काढायचं. तर शिमला मिरची पण शिजलेली असेल. तर आता जे बॉईल केलेल्या भाज्यांचं पाणी ठेवलेलं ते ॲड करायचं. तर आता भाज्या टाकून घेऊया ज्या स्मॅश करून ठेवलेल्या होत्या. मिक्स करून घेऊया हे सर्व. मीडियम गॅस करून हे ठेवायचं आहे आपल्याला. तर आता उकळी यायला सुरुवात झाली. आता मी यात कसुरी मेथी ॲड करते. त्यानंतर बटर 1 चमचा टाकायचा यात.
आणि मस्त कोथिंबीर टाकायची. सो पावभाजी रेडी झालेली आहे. तुम्ही पण अशी पावभाजीची रेसिपी घरच्या घरी नक्की बनवून बघा. खूपच मस्त होते. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.